निपुण महाराष्ट्र अभियान इयत्ता 3री ते 5वी विषय गणित. कौशल्य संख्यांवरील क्रिया स्तर क्रमांक 17 वरील विद्यार्थ्यांना स्तर क्रमांक 18 वर येण्यासाठी शिक्षकांद्वारे वापरावयाच्या अध्ययन अध्यापन कृतीचा व्हिडिओ. नमस्कार. आपल्याला वजाबाकी करता येते. आता आपण वजाबाकी चिन्ह वापरून वजाबाकी करूया. आवश्यक काय ते बघूया. वजाबाकी करण्यासाठी दोन संख्या, उदाहरणार्थ 8 वजा 5. वजाबाकी चिन्ह. वजाबाकी करण्यासाठी हे असे चिन्ह वापरले जाते. दोन संख्यांमधील फरक, शिल्लक काढण्याची गरज या गोष्टी आवश्यक असतात. वजाबाकी म्हणजे नेमके काय याचा अर्थ समजून घेऊ. काढले, दिले, पडले, उडाले, हरवले, घालवले, संपले, संपवले, गेले, नासले, विकले, उर्वरित, उणे, खोडणे, दडवणे, परतावा, बाकी. तसेच खर्च झाले, कमी झाले, बाकी राहिले, निघून गेले, फेकून दिले, वाया गेले, शिल्लक राहिले, बाजूला काढले. खराब झाले, कितीने जास्त, कितीने कमी, फरक किती, वेळेतील फरक, वयातील फरक, वजनातील फरक, अंतरातील फरक, भावातील फरक. आता आपण नियम लक्षात ठेवू. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 14 वजा 8 बरोबर 6. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर उत्तर सकारात्मक येते. 0 वजा केले तर काहीही बदलत नाही. 8 वजा 0 बरोबर 8च. संख्येतून त्याच संख्येची वजाबाकी केली तर 0 येते. 9 वजा 9 बरोबर 0. वजाबाकी म्हणजे एका संख्येतून दुसरी संख्या काढून घेणे आणि उर्वरित संख्या शोधणे. दिलेल्या संख्यांचे खुले रूप केले तर वजाबाकी करणे सोपे जाते बरं का. संख्या खुले रूप करून वजाबाकी करूया. 12 वजा 5 बरोबर किती? 12 या संख्येचे खुले रूप करूया. 1 दशक 2 एकक. आता हीच संख्या आपण 0 दशक आणि 12 एकक. 12 ही संख्या आपण अशीही लिहितो. 1 दशक 2 एकक. 1 दशकाचा दांडा दशकाच्या रकान्यात आहे आणि 2 सुटे एककाच्या घरात आहे. तसेच आपण 12 ही संख्या 0 दशक आणि 12 एकक असे लिहितो. आता दशकाच्या घरात 0 आहे आणि एककाच्या घरात 12 एकक आहेत. आता आपल्याला 12 एककामधून 5 एकक कमी करता येतील, हो की नाही? चला तर मोजूया. 12 एकक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. या 12 एककांमधून आपण 5 एकक कमी करूया. 1 2 3 4 5. आपण 5 एकक कमी केलेले आहेत. 12 एकक मधून 5 एकक कमी केले आहेत तर किती एकक शिल्लक राहिले मोजूया. शिल्लक राहिलेले एकक 1 2 3 4 5 6 7. 7 एकक शिल्लक राहिले आहेत. म्हणजेच उत्तर आहे 12 वजा 5 बरोबर 7. आता आपण पुढील नियम बघूया. 10 वजा 0 बरोबर किती? चला आपण ठोकळे मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या 10 ठोकळ्यातून आपल्याला 0 ठोकळे वजा करायचे. 0 म्हणजे काही नाही. आता ठोकळे जसेचे तसे राहिले. म्हणजेच 10 वजा 0 बरोबर 10. आता पुढील नियम पाहूया. संख्येतून
त्याच संख्येची वजाबाकी केली तर 0 येते. आपल्या समोर 9 टोमॅटो आहेत. मग नियम काय सांगतोय? संख्येतून त्याच संख्येची वजाबाकी केली तर 0 येते. मग बघू आपण. 9 टोमॅटोमधून 9 टोमॅटो काढून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता काही शिल्लक राहिले का? काहीच नाही. म्हणजेच 9 - 9 = 0. धन्यवाद. पुन्हा भेटूया.